बातमी दिशा सालियन प्रकरणाचे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला एक नवा अँगल आता समोर आलेला आहे। मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये दिशानं आत्महत्या केल्याचं नमूद केलंय। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत असल्याचं क्लोजर रिपोर्टमधून नमूद करण्यात आलंय। त्याचबरोबर वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती असाही उल्लेख आहे। दिशानं वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल मित्रांना सुद्धा सांगितलं होतं, त्यामुळे तणावातून तिनं आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। तर संभ्रम निर्माण करण्याकरता या सगळ्या गोष्टी पसरवल्या जात आहेत असा आरोप आता दिशा सालियनच्या वडिलांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी लोकशाही मराठीशी बोलताना केला आहे। या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे ते आपण सुरुवातीला पाहूया आणि त्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूया। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्या केल्याचं नमूद आहे। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती अशी ही माहिती आहे। वडिलांच्या अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती असं कळतंय। दिशानं वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं। या तणावातूनच दिशानं आत्महत्या केली असा निष्कर्ष मालवणी पोलिसांनी काढलाय। आता यावर काय प्रतिक्रिया आहे पाहूया आपण। सगळ्यात पहिली गोष्ट, हा क्लोजर रिपोर्ट त्यांनी न्यायालयात कधीच सादर केला नाही। ते सांगतात आम्ही क्लोज केलं 2021 मध्ये। त्यांनी न्यायालयात सादर केला नाही। एक, त्याची कॉपी दिशाच्या वडिलांना देणं मॅन्डेटरी आहे, ते पण केलं नाही त्यांनी। आणि तिसरी महत्वपूर्ण गोष्ट, हा क्लोजर रिपोर्ट जो आहे, हा क्लोजर रिपोर्ट 174 CRPCचा आहे। तो ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टचा असतो। त्या क्लोजर रिपोर्टला काही लीगल व्हॅल्यू नसते असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। आता जो आम्ही 154 CRPCचा जो FIR करण्यासाठी दिला आहे, त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये या क्लोजर रिपोर्टचा कोणताही बेनिफिट आधार हे आरोपीला उपयोगी पडणार नाही, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। आणि हे जे पहिलेच जे इन्क्वायरी झाली होती क्लोजर रिपोर्टची, ती त्याच्यात त्रुटी आढळल्यामुळे आणि ऍडिशनल गोष्टी समोर आल्यामुळे सरकारने ते केस रिओपन करून SIT कॉन्स्टिट्यूट केली। म्हणून तसंही त्याला व्हॅल्यू नाही। फक्त हे काय झालं आहे की काल दिशा सालियनचे वडील पोलीस आयुक्त कार्यालयात गेले आणि स्पेसिफिक रिक्वेस्ट केली की सीन रिकन्स्ट्रक्शन करा मीडिया समोर, की ती खाली पडते बॉडी की 20 फूट दूर जाऊन हवेत उडून पडते। तर त्याच्यामुळे जे घाबरलेले काही आरोपी पोलीस अधिकारी आणि ते जे मुख्य आरोपी आहे आदित्य ठाकरे आणि अदर, त्यांनी सगळं हे घडून फक्त भ्रमित करण्याचं याच्यासाठी यांनी हे केलं आहे। याच्या व्यतिरिक्त आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, हे जे स्टोरी यांनी सांगितली आहे ना, हीच स्टोरी आम्ही काही व्हिडिओ देणार आहे आज प्रेस मीट मध्ये। यांच्याच विटनेसचे व्हिडिओ त्यांनीच अधिकृत केलेले ते यांच्या स्टोरी कशी खोटी सिद्ध करतात हे दुपारी क्लिअर होऊन जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।